वय वर्ष 13, आईच्या मदतीला गेला, पिस्तूल चोरत गावच्या गल्लीत दिवसभर फायरिंग. कोल्हापूरमधील धक्कादायक घटना. कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या उजळवाडीत मोलकरणीच्या अल्पवयीन मुलाकडून हवेत गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. गावच्या गल्लीत आणि मोकळ्या माळ्यावर फटाके उडवल्यासारखे दिवसभर अल्पवयीन मुलाने फायरिंग केलं. सदर अल्पवयीन मुलाने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तूल चोरले आणि त्यानंतर गावातील गल्लीत आणि मोकळ्या माळ्यावर जाऊन फटाके उडवल्यासारखे 34पेक्षा जास्त राऊंड फायर केले आणि या घटनेनंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडून तपास सुरू आहे. तर संबंधित सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या पिस्तूलचा परवाना रद्दीसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. अवघ्या 13 वर्षांचा मुलगा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन गल्लीत आणि मोकळ्या माळावर दिवसभर फटाके उडवल्यासारख्या गोळ्या झाडत होता. त्यांनी 34पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या आणि एखाद्याला गोळी लागली असती तर अनर्थ घडला असता. मात्र भर दिवसा घडलेला हा प्रकार कोणालाच कसं समजला नाही, याबाबत पोलीसही अचंबित झाले आहेत. उपविभागामध्ये गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 31/1/2025 ते दिनांक 1/2/2025 या दरम्यानच्या कालावधीमध्ये महावीर भाऊ साखळे राहणार पसरीच्या नगर यांच्या घरातून एक रिव्हॉल्व्हर आणि 37 जिवंत राऊंड चोरीला गेल्याची बातमी आम्हाला मिळाली. तदनंतर आम्ही 2/2/2025 ला पहाटे 1:26 गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या संशयावरून आम्ही त्या घरामध्ये काम करत असणारी मोलकरीण आणि तिचा मुलगा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तदनंतर त्या मोलकरणी आणि मुलाची चौकशी केली असता त्या मोलकरणीच्या अल्पवयीन मुलानं ती रिव्हॉल्व्हर आणि ते जिवंत राऊंड चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर आम्ही त्याला पुढील चौकशीमध्ये त्या जिवंत राऊंडच्या आणि रिव्हॉल्व्हरचं काय केलं याबद्दल विचारणा केली. तर त्यांनी ते जिवंत राऊंड मनेरमाळ्यातल्या भागामध्ये त्या रिव्हॉल्व्हरमधून फायर केल्याचे कबूल केले. त्यानंतर रात्री आम्ही मनेरमाळा भागामध्ये सर्च ऑपरेशन राबवले असता आम्हाला त्या मनेरमाळ्यातल्या भागामध्ये रस्त्यावर आणि आंब्याच्या झाडाखाली साधारणतः 20 जिवंत राऊंड आणि 20 रिकाम्या पोंगळ्या आणि 2 जिवंत राऊंड असे एकूण 22 राऊंड आम्हाला मिळालेले आहेत. उर्वरित जे आहेत त्याबद्दल आम्ही त्या मोलकरणीकडं आणि त्या अल्पवयीन मुलाकडं आणि त्याच्या सोबतीला असणारा त्याचा दुसरा अल्पवयीन मित्र अशा तिघांकडे आम्ही पुढील चौकशी करत आहोत. त्यानुसार तपासामध्ये पुढील कारवाई म्हणजे ते जिवंत राऊंड आणि रिव्हॉल्व्हर आम्ही फॉरेन्सिक विभागाकडे तपासाला देत आहे आणि तदनंतर निष्काळजीपणा जर ह्यात आढळून आला तर सदर रिव्हॉल्व्हर बाबत आम्ही ते रिव्हॉल्व्हरचं लायसन्स रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर करत आहे. आणि त्याचा मित्र दोघंही अल्पवयीन आहेत. त्या दोघांनाही याबद्दल आम्ही विचारलं की सदरचे रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड लोड करायचे आणि फायर करायचं हे त्यांनी कुठून माहिती घेतली. तर त्यांनी सांगितलं की आम्ही सदरची रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरणे आणि फायर करणं हे पिक्चरमध्ये किंवा मूव्हीजमध्ये पाहून आम्ही ते एक्सपेरिमेंट केला. परंतु सदर रिव्हॉल्व्हर आणि राऊंड हे त्यांना खेळण्यातलं वाटत होतं. त्या अर्थानं त्यांनी ते खेळण्यातलंच आहे असं समजून राऊंड आणि रिव्हॉल्व्हरमधून फायर केलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.